तर जरी मी 5 वर्षाची साक्षीदार जरी नसली संतोष भाऊ, तरी मला सांगताना तुमच्या दोघींनाही आनंद होतोय की जवळपास आता वर्ष अखेर जवळ आलेलं आहे आणि 6 महिन्यातच दुसऱ्यांदा मला त्यांच्या समाजकार्याच्या उपक्रमाचा एक सहभाग म्हणून इथं येता आले हे मी माझं भाग्य समजेल. त्यामुळे तुम्ही भाऊ अजिबात याची चिंता करू नका की किती तुमच्या कार्यक्रमाला संख्या उपस्थित झाली किंवा किती जणांनी तुमच्या कार्यक्रमाला वेळ दिला. तुमच्या समाजकार्याची जेवढ्यांनी दखल घेतली तेवढे सगळ्याच तुमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित झालेले आहोत. आणि दुसरं संदेश मला आजच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान जर मी देऊ पाहत असेल तर मी आवर्जून म्हणेन की दुनिया खरंच खूप गोल आहे आणि दुनिया खरंच खूप छोटी आहे. याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे जवळून पाहिलेलं म्हणजे मला काल एक गोष्ट लक्षात आली. काल पूजाताई आणि मी एका लग्न समारंभात एकत्रित आलो आणि ताई मला बोलताना म्हणाल्या की मी त्यांना शाळेत ज्युनियर होते आणि ही गोष्ट मला आजपर्यंत माहिती नव्हती. म्हणजे आम्ही दोघी एका शाळेत शिकलेलो आहोत. ही गोष्ट शाळेत असताना माहिती नाहीये आणि आज आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती जाऊन जेव्हा पोहोचलोय तेव्हा पुन्हा एकदा 2 भाग एकत्रित आल्यासारखं वाटलं. त्या मला सिनियर होत्या आणि मला तरी त्या आवाजावं बोलतायत. मी कालही त्यांना ती दुरुस्ती केली की ताई तुम्ही मला हक्काने आरतुरं बोला, कारण खूपदा जेवढं स्थान आदरातिथ्याने आवाजावं बोलण्यात असतं आणि जेवढा आदर निर्माण होतो हे जितकं खरं असलं तरी मला असं वाटतं जेव्हा आरतुरं बोलतो तेवढं हक्काचं स्थान एकमेकांच्या आयुष्यात निर्माण होतं. त्यामुळं माझं आवर्जून असं म्हणणं आहे की तुम्ही मला हक्काने आरतुरच बोला. सांगायचं तात्पर्य असा की जरी आज संतोष भाऊ तुम्ही एक बी पेरत असाल तरी तुम्हाला त्याचं फळ आज ना उद्या हे 100% मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनात कुठलाही संकोच न बाळगता तुम्ही आणि तुमचा संपूर्ण मित्र परिवार ह्या समाजकार्यात झोकून देत आहात त्याबद्दल तर खरंच खूप कौतुक आहे. आणि माणसाचा तो मानवी स्वभाव आहे, ह्यात कुणाची चूक नाहीये. मानवी स्वभाव असल्यामुळे माणसाला आज बी पेरल्यावरती थोडंसं तळमळ राहते की आपल्याला त्याचं चांगलंच असं फळ लवकरात लवकर मिळो. पण चांगलं बी पेरलेलं आहे, चांगली कर्म करत आहात, त्यामुळे तुम्हाला खूप उत्तम असं फळ तर मिळणारच आहे. आणि ह्याचे सगळे पुन्हा एकदा आम्ही परत त्याचे साक्षीदार म्हणून पुन्हा एकदा त्या उपक्रमाला आवर्जून उपस्थित राहू अशी ग्वाही मी मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या वतीने देते आणि आवर्जून कौतुक करते. खूप छान असं समीकरण तुम्ही मंचावर सगळ्यांचं उपस्थित केलेलं आहे आणि आम्हाला एकत्रित आणलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप कौतुक आणि आभार. धन्यवाद.